हॅलो, आज आम्ही राजमाची फोर्टवर ट्रॅकिंगसाठी निघालो आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर वसलेला हा किल्ला मुंबईपासून जवळजवळ 90 किलोमीटर अंतरावर आहे। 1657 साली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला होता। आता आपण एकूण ट्रॅक हा आपला 15 किलोमीटरचा आहे, जो की कुणे गावामधून ते उदेनवाडीपर्यंत आणि उदेनवाडीपासून राजमाची फोर्टपर्यंत अशा 2 टप्प्यामध्ये हा किल्लाचं ट्रॅकिंग आपण करणार आहोत। 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही कुणे गावात पोचलो आहोत, जिथे नितीन यांच्या घरी आम्ही आमची गाडी पार्क केली आणि पुढच्या प्रवासाला म्हणजेच ट्रेकिंगला सुरुवात करत आहोत। चलो हाय। ट्रेकची सुरुवात होताच पावसाने जोरदार हजेरी लावली। आता मी 3 किलोमीटर कंप्लीट केलेत फक्त। अजून इथून 4 किलोमीटरवर घर आहे, पण कन्फर्म नाही असंच हवेतच आहे। निसर्गाच्या कुशीमध्ये आम्ही आलो आज। त्या पाठीमागे डोंगर अति सुंदर आहे। हे आमचे या इथून सुमो भेटतात रेंटवर, 1500 रुपये आहेत। डन, भेटू पुढे। मित्रांनो, हे निसर्ग सौंदर्य बघून मला दोन कविता आठवत आहेत। 2 संगती, हिरव्या हिरव्या गार गालीचे हरित गुणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवर फुलराणीची खेळत होती।
जवळजवळ 4 किलोमीटर चालून आता मी रेस्ट स्टॉप घेतला आहे. एक चांगला स्पॉट होता या ठिकाणी. आम्ही मॅगीसाठी थांबले आणि 4 किलोमीटर झाल्यानंतर एवढी भूक लागली की आता मी मॅगी खात आहे इथे. सुनीलने घरी फोन लावला आहे. रघुनाथ कारंडे खूप दिवसांनी आलेत आमच्याबरोबर. वा आजारी असताना पण घेऊन आला आहे. नागेश ॲज युजल घरची कामं. त्यांचे किशोर फुल जोशमध्ये आहे. आणि रुपेश सर ऑलवेज आला. अजून आम्हाला 7 किलोमीटर वर जायचं. इथून पुढं 5 किलोमीटर. मॅगी खाताना भेटूया. मॅगी घालतोय सुनील. रघु मॅगी बढिया है. मॅगी खाना इटिंग मॅगी एक नंबर एकदम मस्त. पावसामध्ये अशी मॅगी असते ना मजा येते. धबधब्याचा प्रेशर खूप वाढला आहे आता. 5 मिनिटामध्ये खतरनाक प्रेशर झालं. बरोबर कशी मॅगी पावसात आणि मॅगी काही फरक नाही. नाश्ता झाल्यानंतर काही वेळाने आम्ही उंचावर गेल्यावर समोरील 20 ते 30 फूटच्या पुढे काही दिसत नव्हतं. धुके खूप होते आणि वाटेमध्ये याचे छोटे छोटे धबधबा आणि त्यातून येणारे पाणी. खूप सुंदर होतं निसर्ग. तिसरा धबधबा. अतिशय प्रचंड पाणी. फिरा याचा पाण्याचा फ्लो पुढे चालला बघा. इथून इथे खाली आणि म्हणजे खूप पाणी आहे. काहीतरी पाणी आहे. तेच आता इथे आम्ही हिपी बुर्रे. अजून 5 किलोमीटर्स ओनली. त्यानंतर आमचा अर्धा स्पॉट कंप्लीट होणार आहे. त्यानंतर 7 किलोमीटरवर राजमाची फोर्ट. नजारा बघा नजारा. 5 स्टार हॉटेल कुठे आहे? हां 5 स्टार हॉटेल. नजारा बघा. हिरव्या दगडांमध्ये
घर दिसत आहेत भाई. अजून 4 किलोमीटर बाकी आहे. जवळजवळ सगळेच थकलेले आहेत, पण आमच्याकडे इलेक्ट्रोल पावडर असल्यामुळे लिक्विड दिस इज व्हेरी नाईस वन. और रुपेश हाऊस जोश. आणि असाच रस्ता आहे तिकडे जायला. सेम चालत चाललो आहे. शांतता निसर्गाची. आणि तुम्ही पाहता आत्तापर्यंतच्या वाटेमधला हा एक वळणदार रस्ता आहे जिथे आमची सर्वांची दमछाक झाली. अतिशय कठीण पद्धतीचा. आता या स्पॉटला पोचलो आहे, जांभळी फाटा. इथून सरळ वर गेलात तर तुम्हाला उदयवाडी लागेल आणि इथून लेप मारलात तर राजमाची फोर्टचा रस्ता आहे. ठीक आहे, हा बोर्ड तुम्हाला दाखवतो. बोर्डवर जरा उलटं लिहिलं आहे, ते जरा पहा, कारण की राईट साईडला जायचं असेल तर ते असं वाटतं की उदयनवाडी आहे म्हणून, पण ॲक्च्युली लेफ्ट साईडला आहे. ठीक आहे, डन. आता अराऊंड फक्त 1.5 तासाचा प्रवास आहे. आम्ही निघू. पाणी रोडला, सी असा रस्ता आहे. असा खडका रस्ता आहे, लाल माती, दगड, थोडीशी घसरण आहे. पण जर वेल ग्रिप शूज असतील तर तुम्ही चालू शकता. डन. अरे पुढे पोचला सगळे जण. सगळे थकलेत, कोणाचा आवाज आहे ना. सगळे थकलेत. पुढे चिखल आहे. हो, एक नंबर. ॲक्च्युली मी निघतानीच बोललो होतो की वर फक्त रात्रीचा ड्रेस घ्यायचा आहे, बाकी सगळे ड्रेस गाडीमध्ये ठेवायचे. तरी आमचे सर सुनील सर नेहमीप्रमाणे त्यांनी पूर्ण बॅगच आमची स्वतःवर कॅरी केली. त्यांना वाटलं की 2 मिनिटाचा रस्ता असेल, पण बघा थकलेत. तरी जोश दिसतोय चेहऱ्यावर, पण थकलेत. याचा विश्वास ठेवू नका. 5 किलोमीटर वरला 50 किलोमीटर झालं चालतोय. सर्वजण ब्रेक घ्यायला आलेत, थोडा विसावा. थकलेत सगळे. ब्रेक घ्यायचा. मी वर जाताना आम्हाला बघा अशा गायी लागल्या. गायी आहेत. एवढ्या वरती. शेवटचा टप्पा, 10 मिनिटं राहिलेत. इथं आम्ही आता बिस्किट खायला थांबलोय. बॉर्बन बॉर्बन बॉर्बन. त्याला चक्कर आली, त्याला पण चक्कर आली. चक्कर नाही आली अजून. चक्कर आली. नजारा बघा इथे. अण्णा
मनोरंजन किल्ला श्रीवर्धन. जवळजवळ 15 किलोमीटर चालून आम्ही आता मित्राच्या रेफरन्सच्या घरी आलो आहे. तिथे आमची खाण्याची सोय आहे. हे घर आहे. सर्वजण एकदम सगळ्यांना भूक लागले आहेत. रेनकोट वेनकोट काढून सगळे रेडी. चला अरे काय शोधतोय तू? काय शोधतोय? अरे रुमाल शोधतोय. टायर काढतो, रुमाल काढतो. डन. सगळे जेवतील सगळेजण. डन. सगळे थकले. सुनील काय झालं? मी आज घ्यायला आता जी आम्हाला भूक लागली होती ती सहनशीलतेच्या बाहेरची होती. त्यात वरती वीज पुरवठा नसल्यामुळे आम्ही अंधारातच मोबाईलच्या प्रकाशामध्ये जेवणावर ताव मारला. जेवणामध्ये भाकर, भाजी, मटकीची भाजी, डाळ भात, लोणचे, पापड, खूप सुंदर असं जेवण होतं. ओके, आता आम्ही जवळपास 15 किलोमीटर ट्रॅक करून वर जेवण झालं. जेवलो मस्तपैकी. आमचे 2 मावळे थोडे रिटायर झाले, त्यामुळे त्यांना आम्ही मेडिकलमध्ये ॲडमिट केलं आहे. आणि आता हे 6 मावळे आता आम्ही वर चाललो आहे. तर राजमाची फोर्टच्या आम्ही पायथ्याशी आलो आहे. चला. हा पायथा आहे. आम्ही जाणार. राजमाची फोर्टवर चालण्यासाठी दगडांच्या पायऱ्या आहेत. अशा पद्धतीने हा रस्ता आहे गडावर जाण्यासाठी. सर्वप्रथम आम्ही बघूया पुढं काय काय भेटते ते. गडावर जाऊ शकत नाही, पण जोपर्यंत पायऱ्या आहेत तोपर्यंत आम्ही वॉक करणार. छान दगडी बांधकाम केलं नाही ते एकदम परफेक्ट. या पद्धतीने इथे लेणी आहे दगडात तोडलेली. एवढा मोठा दगड आहे, प्रचंड मोठा दगड आहे. दगडामध्ये अशा पद्धतीची लेणी कोरलेली आहे. हा एंट्रन्स आहे. लाईट दाखवली जाताना गणपतीची मूर्ती अशा पद्धतीने आतमध्ये सेम लेणी इथे एक आहे. ज्या ठिकाणी इथेही पाणी आहे. आणि लाईट दाखवली तिथे पाणी जास्त आहे. अण्णा पाणी किती स्वच्छ आहे बघ ना. गणपती इकडे सूर्य, सूर्याचं प्रतिबिंब. तिकडे काय? तिकडे पण पाणी आहे. चला ठीक आहे. एक लेणी झाली आपण. त्या लहान दगडावर एक मोठा दगड उभा आहे. तो मोठा दगड छोटा दगड उभा आहे. लिंबाचं झाड दिसतंय मला. अशा पद्धतीने आम्ही ट्रॅकिंग करत चाललो इकडून. आता बघा किती छान प्रकारे आलेलं आहे. अशा पद्धतीने चारी बाजूला सगळं जंगल आहे.
जंगलामध्ये पायवाट खूप डेंजर आहे पण आहे ना. बनवलं आहे चलो ही किल्ल्याची बॅक साईड आहे. आता आपण वर चढतोय. वर चाललोय. किल्ल्याचा तो प्रथम मंदिर लागेल ना आपल्याला. तो खूप दुर्गम आहे. दगडी रस्ता आहे आणि हा MTDC तयार केलेला रस्ता आहे. छान पद्धतीने त्यांनी बनवलेला आहे. अरे बापरे थकलो. इथून आपण बघू शकतो. आपण तिथून चालत आलेलो आहे. हा तो किल्ल्याचा मेन दरवाजा. इथून दरवाजा. अप्रतिम सौंदर्य. सुंदर असं अप्रतिम सौंदर्य आहे. अप्रतिम सौंदर्य आहे. असं बघितलं तर निसर्ग हाच खरा देव आहे. गॉड इज ग्रेट. जगण्यासाठी ऑक्सिजन देतो, खाण्यासाठी अन्न देतो. हीच खरी अन्न देतो. गॉड इज ग्रेट. यस सब जोश में. दोन मावळे आमचे. अप्रतिम सौंदर्य महाराष्ट्रात. आपल्याला अभिमान पाहिजे आहे की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी एवढी मोठी हे सांस्कृतिक वारसा देऊन गेलेत आपल्याला आणि आपण त्याचे वारसदार आहोत. जय शिवराय. जय शिवराय. आता आपण चाललो आहे काळभैरव मंदिराकडे. ज्या ठिकाणी जाताना तुम्हाला दोन जीर्ण झालेल्या तोफा दिसतील आणि हे आपली मुद्रांच्या शेपमध्ये काळभैरव मंदिर. तिथे राजमाता मंदिर आहे. त्यानंतर हा गाभाऱ्याचा एंट्रन्स आहे. अशी काळभैरवाचं मंदिर बंद आहे. आता खोलून आहे. जय महाकाल. हे महाकालचं मंदिर आहे. मंदिराचा गाभारा आणि इथे लिहिले आहे काळ भैरवनाथ प्रसन्न. अशा पद्धतीने या मंदिरासमोरचा भाग. त्या ठिकाणी हा दगडी येतात सिमेंट बनलेलं आहे.
हे तिकडेच थांबा. ते किल्ल्याचं नाव बघा हा किल्ला. ही तटबंदी या वाटेने आम्ही आलो, जे आपल्या महाराष्ट्र सरकारने बनवलं असेल. त्यानंतर किल्ल्याचा चढ आणि इथून किल्ला संवर्धनाचं काम थांबलं असावं किंवा निसर्ग पुढे मानवाने हात टेकलेला नाही. तो कच्चा रस्ता आहे असं. एवढी छोटी निमोठी वाट आहे, त्यामुळे आम्ही ही वाट जर सोडली सखोल दरी आहे खाली. त्यामुळे ह्याच्या पुढे आपण सरळ दरी जाऊ शकतो. असं सोडून जायचं. नागमोडी वाट असं सरळ वर जाऊन वर जायचं. डोंट गो. एवढं डेंजर वाट असताना आम्ही इथून माघार घेत आहे आणि महाराजांना इथूनच नमन करत आहे. जय शिवराय. जय शिवराय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय शिवराय. जय शिवराय. अशा पद्धतीने आज आमचे 2 मावळे फक्त घायल झालेत. नाहीतर आज आम्ही टोटल 15 किलोमीटरचा ट्रॅक इथे संपन्न केला आहे, जिथे पुढील वाटचाल खूप कठीण आहे आणि पावसाच्या काळामध्ये तिथं रिस्क घेणं योग्य नाही. त्यामुळे आम्ही इथूनच महाराजांना मुजरा दिला आणि या ट्रॅकिंगचा आज समाप्ती आहे. त्यामुळे पुन्हा भेटूया पुढच्या ट्रॅकिंगमध्ये नवीन टीम सोबत 40तले आलमंड बरोबर. अशा पद्धतीने आमची ट्रेकिंग संपली. जवळजवळ 5 वाजले होते. परतीच्या प्रवासाने आम्ही घराकडे निघालो. घरात पोचताच आमचे मावळे त्यांना उठवले. तेवढ्यातच 1 ते 1.5 तासांनी आमचा संध्याकाळचं जेवण आलं. त्या जेवणाचा मेनूही अप्रतिम होता. भाकरी, झुणका भाकर, फ्लावर, वाटाण्याची भाजी, पापड, लोणचे, असं सुंदर असं जेवण त्या थंडीमध्ये त्या उंच टेकडीवर जवळजवळ 2500 किलोमीटर उंचावर आम्ही जेवण केलं आहे. अतिशय सुंदर. सर्वांची झोपायची तयारी. जेवण झालंय. गाराटलाय डाऊन. रुपेश कांबळे गाराटले. किशोर ॲज अ ॲक्टिंग. पहिला असं नव्हता या टायमाला. या टायमाला तो रेसिंगचा घोडा होता. आता योगासन करतो. हे बघा आमचे सर, सुनील सर मस्तपैकी जेवण घेऊन आरामशीर पडलेत. आमच्या आधी जेवायला घेतलं. आमचा विचार पण केला आमच्या वाटलं काही येईल का नाही त्याचा. आणि लेट लतीफ हे बघा, हे दाखवणारे व्हिडिओ. म्हणजे सगळे जेवण झालं, सगळ्यात शेवटलं यांचं जेवण. लवकर जेवण, झोपायचा टाइम झाला. ते इन्सू साप बी पेली गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही सुमो अरेंज केली, कारण आम्हाला जाताना महडचा गणपतीचे दर्शन घ्यायचे होते. पण काही वेळानंतर आम्हाला कळले की आम्हाला कमीत कमी 4 किलोमीटर चालत खाली जायचं आहे आणि तिथून सुमो आम्हाला भेटणार आहे. पण सकाळच्या जोशने आणि थंड पाण्याने केलेल्या आंघोळीने ताजे तवाने होऊन आम्ही वाटचाल करीत निघालो. जाताना काही सुंदर असे
फोटोज आम्ही काढले आणि आम्ही आमच्या सुमोच्या लोकेशनवर पोहोचलो. एकदम कनेक्ट केला बरोबर बोलतो ते. दोघं माणसं अशी बसल्याच्या पुढे इथं थांबलो होतो आपण. कंटिन्यू थांबलोय गाडीत बसल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही सुखरूप लवकरात लवकर पुणे गावात पोचू. पण सुमोत बसण्याचा अनुभव आणि रोलर कोस्टरमध्ये बसण्याचा अनुभव एकच होता. अक्षरशः अंगाची मालिश झाली आमच्या. वरचा झरणा येत नाही रे. दोन मिनिटात चालू केलंय. जाऊ दे. खाली नको पाडू. नाही नाही, फक्त पाण्यात पाडतो. पण हात हालतोय कैलास माझा, गाडी पण हालतीये. हे आमचे मित्रपरिवार कैलास, ज्यांचा मोबाईल मालक चालक किशोर, त्यांचे सहयोगी सुनील वरपे. हा, गाडीचे बिल तेच भरणार आहेत. हे आमचे रघुनाथ कारंडे, जे सध्या एका सोसायटीचे चेअरमॅन आहेत. हे आमचे ऑर्गनायझर धीरज लाड. हे आमचे सहयोगी, म्हणजे त्याला मोबाईल पडला वाटतं नाही. रुपेश, सोसायटीचे माजी अध्यक्ष. जाऊ दे. राजमाची ट्रॅकनंतर येताना एक्सप्रेस हायवेवर मठचा गणपती पाहण्यासाठी आलो आहे. आता टेम्पलजवळ आलो आहे. आता आम्ही मठचं दर्शन घेऊन पुढे जाणार मुंबई. खूप लाईन आहे, ॲटलीस्ट 1 तास लागेल. काम दिसतं.
दर्शन झाल्यानंतर आम्ही श्री वरदविनायक अष्टविनायक क्षेत्र महड या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रसाद अतिशय सुंदर होता, अप्रतिम. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.